या ज्या डुक्कर तोंडा समाजवादी पार्टीचा आमदार आहे अबू आझमी, त्यांनी जे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले ते अत्यंत निषेधार्थ आहे। की ज्या नामर्द औरंगजेबाच्या अवलादी आहेत असा नामर्द अबू आझमी आज छत्रपती संभाजी महाराजांचा आपण बलिदान मास या ठिकाणी पाळत आहे। कारण 40 दिवस जे औरंगजेबाने क्रूर पद्धतीने जी संभाजी महाराजांचा छळ केला, जी संभाजी महाराजांची हत्या केली, त्याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो। आणि अशाच या ज्या डुक्कर तोंडा समाजवादी पार्टीचा आमदार आहे अबू आझमी, त्यांनी जे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले ते अत्यंत निषेधार्थ आहे। आणि फक्त हा एक अबू आझमी नाही, असे अनेक आपण पाहतोय, अनेक दिवसांपासून शहरात पाहतोय। शहरात देखील अबू आझमी सारखे, तसेच आपण जर पाहिलं अबू आझमी जसं संभाजी महाराजांबद्दल बोलला तसंच शहरात अनेक दिवसांपासून जो औरंगे आहे, औरंगजेबाचे स्टेटस अनेक त्याचे पिलवले ठेवून राहिलेत। त्यांना जिथे जिथे संधी भेटेल तिथे तिथे भुकू राहिलेत। हे जे स्टेटस ठेवतात, हे जे सोशल मीडियावर जो प्रकार करतात, त्यांच्यावर देखील एक एखादा वेगळा कायदा झाला पाहिजे आणि ते देखील कमी झालं पाहिजे, ते देखील तितकेच देशद्रोही। आणि असेच जी आपले जे हिंदुत्ववादी आमदार आहे, आपले नगर शहराला जे वरदान मिळालेलं आहे, असे आदरणीय संग्राम भाई जगताप यांनी जी हिंदुत्वाची जागरूकता केलेली आहे तशीच आम्ही देखील करतोय। आतापर्यंत अहिल्यानगर शहरात जास्त करून हे पिलवडे अजून वरती आले नाही, परंतु इथून पुढे भविष्याच्या काळात जरी आली, त्यांची संख्या जरी वाढली तरी आपण त्यांना त्यांच्या दारात जाऊन त्या ठिकाणी आपण त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। अशाच प्रकारे मी तरी सर्वांना विनंती करतो, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, आम्ही सर्वजण महायुतीचेच लोक आहेत, महायुतीला आम्ही मतदान केले आणि फक्त हिंदुत्ववादामुळे मतदान केलेलं आहे। या जसं आज सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर झाला नाही तर आम्ही सगळे हिंदू बांधव असतील, आम्ही सर्वजण नगर पुणे महामार्गावर उपोषण केल्याशिवाय, आंदोलन केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही। जय हिंद, जय शिवराय।